सर्वांना माझा नमस्कार. आपण या लेक्चरमध्ये राष्ट्रीय घडामोडी डिस्कस करणार आहोत. आपण डिसेंबर 2025चं करंट अफेअर डिस्कस करत होतो. ठीक आहे. याच्यामध्ये ऑलरेडी 2 लेक्चर झालेत. ते जर तुम्ही बघितले नसेल तर निश्चितपणे तुम्ही सुरुवातीला ते लेक्चर बघायला हवेत. तर पहिली न्यूज आहे आपली राष्ट्रीय प्रेरणास्थळ, जे की लखनौ उत्तर प्रदेश इथं आहे. तर त्याचं उद्घाटन कोणी केलं तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पहिली बाब तुम्हाला ही लक्षात ठेवायची. आणि त्याचं उद्घाटन ज्या डेटला झालं ती डेट महत्त्वाची आहे. 25 डिसेंबर 2025. ठीक आहे. हां, 25 डिसेंबर 2025ला त्याचं उद्घाटन झालेलं आहे. 25 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची आहे. त्या तारखेला तुमचा गुड गव्हर्नन्स डे हा साजरा केला जातो. या अनुषंगाने तुम्हाला 25 डिसेंबर ही तारीखसुद्धा लक्षात ठेवायची. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन असतो. त्या अनुषंगाने बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. ठीक आहे. हे जे तुमचं राष्ट्रीय प्रेरणास्थळ आहे, याची काही वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे 65 फूट उंचीचे कांस्य पुतळे हे जे तुमचं राष्ट्र प्रेरणास्थळ आहे तिथं आहे. ठीक आहे. परिसर हा 65 एकरचा आहे आणि खर्च सुमारे 230 कोटी रुपयाच्या आसपास इथे आलेला आहे. आता पुढची जी न्यूज आहे तर ती आहे 78वी धनुयात्रा कुठे झाली आहे. ह्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर कुठे झाली ती? बरगड, ओडिसा इथं झाली. बाकीच्या ज्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप कमी आहे. तरीसुद्धा आपण एकदा बघून घेऊयात. ही जी धनुयात्रा होती याचा कालावधी काय होता? 24 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026, 11 दिवस ही धनुयात्रा होती. विषय काय होता? भगवान श्रीकृष्ण आणि मामा कंस यांची पौराणिक कथा. ठीक आहे. पुढे काय विक्रम सांगतात ते याच्यामध्ये जगातील सर्वात मोठा खुला रंगमंच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त. स्वरूप काय? संपूर्ण बरगड शहर मथुरा नगरीत, अंबापाली गाव गोपूरमध्ये आणि जिरा नदी यमुना नदीत रूपांतरित होते. येथे 11 दिवस राजा कंसाचे प्रतिकात्मक शासन चालते. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. धनुयात्रा कोणत्या राज्यामध्ये साजरी केली जाते? तर बरगड, ओडिसा येथे साजरी केली जाते. पुढे आहे सुनीता विल्यम्स, केरळ साहित्य महोत्सवामध्ये या सहभागी झाल्या होत्या. 9वी आवृत्ती जी आहे केरळ साहित्य महोत्सवाची त्याच्यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून सुनीता विल्यम्स यांनी सहभाग घेतलेला होता. आता हे जे केरळ साहित्य महोत्सव हे कुठं झालं? कोझिकोड बीच केरळ येथे झालेलं आहे. आणि हे जे कोझिकोड बीच आहे ते युनेस्कोच्या साहित्य शहरामध्ये येतं. साहित्याचं शहर म्हणून त्याला नामांकन भेटलेलं आहे. ठीक आहे. नामांकन नाही, मानांकन त्याला भेटलेलं आहे. सुनीता विल्यम्स बद्दल जर सांगायचं झालं तर भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर त्या आहेत. सर्वाधिक वेळा 7 वेळा स्पेस वॉक त्यांनी केलेला आहे आणि अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या महिला त्या आहेत. ठीक आहे. पुढे अंतराळात भगवद्गीता सोबत नेली होती आणि 2008 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढची जी न्यूज आहे, मुख्य सचिवांचं 5वं राष्ट्रीय संमेलन झालं. याचं पहिलं राष्ट्रीय संमेलन कुठं झालं, 5वं राष्ट्रीय संमेलन कुठं झालं आणि या 5व्या राष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्ष आणि थीम एवढ्या बाबी तुम्हाला याच्यामध्ये पाठ करायच्या. तारीख पाठ नाही केली तरी काही इश्यू नाही आहे. आपण डिसेंबरचं करंट अफेअर बघतो. या अनुषंगाने लक्षात घ्या की डिसेंबरमध्ये हे राष्ट्रीय संमेलन झालं असणार आहे. याचे अध्यक्ष कोण होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. आणि याची थीम काय होती 2025ची? विकसित भारतासाठी मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत. ही थीम तुम्हाला मात्र पाठ करायची आहे. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते? पहिले संमेलन कुठं झालं होतं? जून 2022 धरमशाला हिमाचल प्रदेश इथं झालेलं होतं. धरमशाला भरपूर जणांना माहिती असणार आहे. इथं क्रिकेटचं स्टेडियम आहे. ठीक आहे. IPLच्या मॅचेस सुद्धा आता तिथे होतील. त्या अनुषंगाने तुम्हाला धरमशाला हिमाचल प्रदेश इथं मुख्य सचिवांचं पहिलं संमेलन झालं होतं 2022ला. ते लक्षात ठेवा. 5वं संमेलन आता 2025ला झालं. कुठे झालं ते? नवी दिल्ली इथं झालेलं आहे. नवी दिल्ली इथं उल्लेख केलेला नाहीये, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. नवी दिल्लीला झाले 5वं राष्ट्रीय संमेलन. पुढची न्यूज आता ही पोलीस भरती च्या पेपरला विचारल्या जाऊ शकते. MPSCला विचारल्या जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे. सरळ सेवेला सुद्धा असे प्रश्न येण्याचे चान्सेस कमी. तर काय सांगतात ते? टेस्ट अटलास मानांकन भेटलंय कुल्फी आणि फिरणीला. जगातील सर्वोत्तम 97,000 पदार्थांच्या यादीमध्ये भारतीय पदार्थांनी बाजी मारली. याच्यामध्ये फिरणी 49वं स्थान आहे आणि कुल्फीला 60वं स्थान आहे. ठीक आहे. जगातील टॉप 3 कोणते? पहिलं आहे अंत्याका कुनेफेसी, जे की तुर्कीची डिश आहे. 2 नंबरला आहे क्लॉटेड क्रीम आईस्क्रीम, जे की इंग्लंडची आहे. आणि 3 नंबरला जेलॅटो आहे इटलीचा. ठीक आहे. आपण युनेस्को इंटँजेबल जेव्हा गोष्टी बघत होतो त्याच्यामध्ये इटलीची पाककला त्यांनी, पूर्ण देशाची पाककला त्यांनी त्या याच्यामध्ये हेरिटेजमध्ये डिक्लेअर केलेली होती. हे आपण बघितलेलं होतं. पुढचं आता ही जी योजना आहे फार महत्त्वाची आहे.
ॲक्च्युली न्यूज थोडी वेगळी आहे, पण आपल्याला याचं स्टॅटिकसुद्धा बघायचं आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजना याच्यामध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आलेला आहे, तर बट ऑबियस गोष्टी आहे, गुजरातचा याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. महाराष्ट्राचा आलेला नाही आहे. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. इथं महाराष्ट्र लिहायचं आणि कट मारायचं. महाराष्ट्र 1 नंबरला याच्यामध्ये नाही आहे. काय सांगतात ते? गुजरात देशामध्ये अव्वल स्थानी 5 लाख घरावर सौर यंत्रणा, 1879 मेगावॅट क्षमता आतापर्यंत त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं या योजनेची तारीख तुम्हाला पाठ करायची. योजनेची सुरुवात कधी झाली? 13 फेब्रुवारी 2024ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. ही तारीख पाठ करायची. 14 फेब्रुवारीला तुमचा व्हॅलेंटाईन डे येतो, त्याच्यातनं एक मायनस करायचा. 13 फेब्रुवारी 2024 या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. उद्देश काय? 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा उद्देश या योजनेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आत्ता 2-4 दिवसापूर्वी मोदीजींची मन की बात का कुठेतरी एक काहीतरी भाषण होतं, त्याच्यामध्ये मी ऐकत होतो. रँडमली असं त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही समजा गावात आहात, तर गावात फक्त सरपंच झाला किंवा मग एखाद दोन जे धनदांडगे लोक असतात त्यांच्या घरावरती तुम्हाला सोलार पॅनल दिसायचे. आता मात्र तुम्हाला प्रत्येकाच्या घरावरती सोलार पॅनल दिसणार आहे, असं भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच योजनेचा आधार घेऊन त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. ॲक्च्युअलमध्ये हे जे अनुदानाची जी क्षमता जी त्यांनी सांगितली 1 किलोवॅटसाठी 30,000, हे एक्झॅक्टली असं नाही, थोडासा बदल त्याच्यामध्ये आहे. वेबसाईटवरती जाऊन आपण त्या गोष्टी बघूया. ठीक आहे, तर त्यांनी वेबसाईटवरती काय सांगितलं, PIBच्या 1 ते 2 किलोवॅट जर तुमची सोलार प्लांट क्षमता असेल तर तुम्हाला 30,000 ते 60,000पर्यंत सबसिडी भेटू शकते. 2 ते 3 किलोवॅटपर्यंत जर तुमची सोलार प्लांटची क्षमता असेल तर 60,000 ते 78,000पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळू शकते. आणि 3 किलोवॅटपेक्षा जर जास्त तुमचं सोलार प्लांटची क्षमता असेल तर तुम्हाला मॅक्झिमम 78,000 रुपयापर्यंत सबसिडी भेटणार आहे. 78,000 रुपयाच्या वरती 1 रुपयासुद्धा भेटणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी याच्यामध्ये बोलबच्चन गोष्टी येतात. फ्री इलेक्ट्रिसिटी फॉर हाऊस होल्ड्स, रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कॉस्ट फॉर द गव्हर्नमेंट, जवळपास 70,000 कोटीच्या आसपास गव्हर्नमेंटची अमाऊंट सेव्ह होईल, असं त्यांनी मेन्शन केलं आहे. इन्क्रीज यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी. आता हे जे रिन्युएबल एनर्जी आहे ना, तर याच्यासाठी मला वाटतं त्यांनी पंचामृत असे टार्गेट NDCमध्ये नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन हे त्यांनी COP26 झाली होती ग्लासगोला, त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केले होते. त्याच्यात असं त्यांनी सांगितलं होतं की 500 गिगावॅट एनर्जी आम्ही नॉन फॉसिल फ्यूलपासून तयार करू 2030पर्यंत, पण ते टार्गेट इंडियाने 2025पर्यंतच अचीव केलेलं आहे. ठीक आहे, रिड्यूस कार्बन इमिशन. आता इथे हे जे रिड्यूस कार्बन इमिशन आहे याचं एक महत्त्वाचा फॅक्ट तुम्हाला नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. भारताचं नेट झिरो टार्गेट कधीपर्यंत आहे? नेट झिरो टार्गेट काय असतं? नेट झिरो इमिशन टार्गेट, जे कार्बनचं उत्सर्जन होतं ना त्याला आपण नेट झिरो असं म्हणतो. तर हे भारताचं टार्गेट आहे 2070पर्यंतचं आणि चायनाचं आहे 2050पर्यंतचं. चायनाचं 2050पर्यंतचं. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे 2070 तुमचं आज ना उद्या कोणत्या तरी एक्झामला विचारलं जाणार आहे, त्या अनुषंगाने त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि हे PM सूर्यघर मोफत वीज योजना जी आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे आकडे जर तुम्हाला सांगायचे झाले तर 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत, हा जो 300चा आकडा आहे तो महत्त्वाचा आहे. 500 युनिट जर करून आलं तर ते ओळखता येणार नाही. आत्ता रिसेंटली त्यांनी कंबाईन ग्रुप Cच्या एक्झामला एक प्रश्न विचारला होता, PM धनधान्य कृषी योजना. तर मागच्या वर्षी जे करंट अफेअर मी घेतलं त्याच्यामध्ये ओढून सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जो डिस्ट्रिक्टचा आकडा आहे तर तो चुकवला जाऊ शकतो, आणि त्यांनी तेच केलं. डिस्ट्रिक्टचा आकडा चुकून दिलेला होता. 2 विधानांचा प्रश्न होता, एक विधान त्यातलं बरोबर होतं आणि डिस्ट्रिक्टचा आकडा चूक करून दिला होता दुसऱ्या विधानावरती. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने गोष्टी लक्षात घ्या. इथं सुद्धा तुमचा 78,000चा आकडा हा सुद्धा चुकवला जाऊ शकतो. 78,000चे 90,000 करून ते देऊ शकतात. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात घ्यायच्या. 3 आकडे याच्यामध्ये पाठ करायचे. 13 फेब्रुवारी 2024 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत दरमहा वीज मोफत देणं, आणि हे सबसिडीचे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 30, 60 हे लॉजिकल आहेत, 78 मात्र थोडासा ऑड पडतो, तो लक्षात ठेवायचा आहे. इकडं नेट झिरो इमिशन टार्गेट जर विचारलं भारताचं 2070 आहे. हे कोणत्या समिटमध्ये ठरवण्यात आलं होतं? त्याला COP26 म्हणतो आपण. ही कुठे झाली होती? ही ग्लासगोला झालेली होती, ग्लासगो. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. पुढे काय? दादाभाई नौरोजी यांची 200वी जयंती लंडन येथे साजरी करण्यात आली. ठिकाण ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
विशेष काय, लंडनमधील नौरोजींच्या घराला ब्रिटिश सरकारचा ब्ल्यू प्लॅक हा मानाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. पुढे ऑरोविल फाउंडेशनला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता एवढं फारसं काही महत्त्वाचं नाहीये. शिफारस कोणी केली? काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने ही शिफारस केली. स्थापना कधी झालेली या ऑरोविल फाउंडेशनची? 28 फेब्रुवारी 1968ला मीरा अल्फासाद मदर यांनी याची स्थापना केलेली. ठिकाण कुठे? पुदुच्चेरी जवळ स्थित एक आंतरराष्ट्रीय प्रायोगिक शहर हे आहे. ठीक आहे. गुवाहाटी विमानतळ नवीन बांबू आर्किड टर्मिनल इथं उभा करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन कधी झालं? 20 डिसेंबर 2025. जर तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी बांबू आर्किड टर्मिनल हे कोणत्या विमानतळावरती त्यांनी बनवलं, तर गुवाहाटी विमानतळ असं त्याचं उत्तर असणार आहे. वैशिष्ट्य काय? भारतातील पहिलं निसर्ग आधारित विमानतळ टर्मिनल ते ठरलेलं आहे. नेचर थीम त्याला आपण म्हणतो. बांबूचा वापर 140 मेट्रिक टन स्थानिक बांबूचा वापर. आसामचे राज्यफूल कौपोच्या आकाराचे 57 स्तंभ त्यांनी याच्यामध्ये बनवलेले आहे. आय गेस माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे, एकदा दाखवतो मी तुम्हाला. तो नाहीये फोटो, डिलीट झाला. सर्च करूयात आपण. या स्वरूपाचे ते बांबू ऑर्किड आहेत. ठीक आहे. इमेज मेमरी आता क्रिएट करून ठेवा. पुढे आहे पतंजली विद्यापीठ. पहिलं योग आयुर्वेद क्लस्टर सेंटर उभारण्यात आलेलं आहे. आता बट ऑब्वियस गोष्ट आहे, पतंजली विद्यापीठ कुठं हे उभारणार आहे, तर हरिद्वार उत्तराखंड इथं त्यांनी ते उभारलेलं आहे. घोषणा काय केली? ज्ञान भारतम मिशन अंतर्गत देशातील पहिलं योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर उभारण्यात आलेलं आहे. ज्ञान भारतम मिशन बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर प्राचीन हस्तलिखितांचे जतन याच्यामध्ये केलं जातं आणि नोडल संस्था कोणती? IGNCA. तेवढी फारशी महत्त्वाची नाही, एवढं लक्षात घ्या. पतंजली विद्यापीठ कुठं उभारण्यात आलं, तर हरिद्वार उत्तराखंड इथं उभारण्यात आलेलं आहे. हे ज्ञान भारतम मिशन कशा संदर्भात आहे, ह्या बाबी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पुढे काय सांगतात ते? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कुठं? अंदमान इथं. ठिकाण कोणतं आहे? पोर्ट ब्लेअर. तिथलं स्पेसिफिक ठिकाण कोणतं आहे? ओदनाबाद. ठीक आहे. निमित्त काय? सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण इथं करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये उपस्थिती कोणाकोणाची होती? डॉक्टर मोहन भागवत आणि अमित शहा यांची होती. इतिहास काय सांगतो? सावरकरांनी हे काव्य 1909 मध्ये लंडनमध्ये असताना रचले होतं. ठीक आहे. सावरकर मूवी आला होता मागं, तो जर तुम्ही बघितला नसेल तर निश्चितपणे तो बघायला पाहिजे. ठीक आहे. मूवीमध्ये म्हणजे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होतात अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. बाकी फिल्मच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्याचं डायरेक्शन थोडंसं गडबडलेलं आहे. अजून जास्त व्यवस्थित पद्धतीने तो पिक्चर डायरेक्ट केला जाऊ शकत होता. 15व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव. कालावधी होता 1 ते 5 डिसेंबर 2025. ठिकाण होतं चंद्रभागा बीच, कोणार्क, ओडिसा. सर्वात महत्त्वाचं काय? वाळू कला महोत्सव कुठं झाला, तर तो चंद्रभागा बीच, कोणार्क, ओडिसा इथं झालेला आहे. हे सगळं पाठ करायचं. चंद्रभागा बीच, कोणार्क आणि ओडिसा. ठीक आहे. असं म्हणू नका फक्त कोणार्क ओडिसा पाठ करतो आणि चंद्रभागा बीच हे पाठ नाही केलं तरी चालेल. असे प्रश्न हे तुमचे सरळ सेवेला विचारले जाऊ शकतात. पुढचा याच्यामध्ये विशेष काय? यासोबतच 36व्या कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. याच्यामध्ये सहभाग कोणाचा होता? भारत आणि जगातील सुमारे 140 कलाकार यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. जागतिक विक्रम याच्यामध्ये केला. वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी 1.5 टन सफरचंदाचा वापर करून जगातील सर्वात मोठं सांताक्लॉजचे शिल्प पुणे येथे साकारलं. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं काय? आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव कुठं झाला, तर तो तुमचा चंद्रभागा बीच, कोणार्क, ओडिशा इथे झालेला आहे. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे भारतातील सर्वात लांब कॅन्टिलिव्हर ग्लास स्कायवॉक हा कुठे उभारण्यात आला, तर तो विशाखापट्टणम इथे उभारण्यात आलेला आहे. तुम्ही ते इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबच्या फीडवरती रील्स बघितले असणार आहे ग्लास स्कायवॉकच्या, तर तो स्कायवॉक आहे. ठीक आहे. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश इथं तो उभारण्यात आलेला आहे. उंची किती? 862 फुटांचा तो आहे. क्षमता काय? एका वेळी 40 पर्यटकांना इथं प्रवेश देण्यात येतो. त्याची क्षमता मात्र 100+ प्रवाशांची इथे आहे. हा स्कायवॉक 250 किलोमीटर प्रति तास वेगाच्या
वाऱ्याला तोंड देऊ शकतो. याचे हे जो ग्लास काय वॉक आहे याची वैशिष्ट्य नाही विचारणार तुम्हाला, ते कुठे उभारण्यात आला हे मात्र तुम्हाला ते विचारू शकता. पुढे आहे सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. आता हा प्रोजेक्ट एक तर करंट अफेअर्सच्या अँगलने कसं विचारू शकतात की देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती उभारण्यात आला, असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर असणार आहे सुबनसिरी नदी. आता ही सुबनसिरी जी नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी येते हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तर सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे आणि ब्रह्मपुत्रेची फक्त उपनदी नसून सर्वात मोठी उपनदी आहे. या सर्व बाबी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. सुजलाम भारत ॲप आहे. याचा उद्देश आहे ग्रामीण पाणी पुरवठा प्रणालीत पारदर्शकता आणि समुदायाची मालकी वाढवणं. ठीक आहे, सुजलाम सफलाम या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की ग्रामीण पाणी पुरवठा प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि समुदायाची मालकी वाढवण्यासाठी सुजलाम भारत ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. मंत्रालय कोणतं आहे? केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आहे. ते 10 डिसेंबर 2025 हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सहकार्य कोणाचं लाभलं तर ही भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स नावाची संस्था आहे. गुजरातमध्ये आहे ही. ठीक आहे, तर त्यांचं सहकार्य या योजनेमध्ये लागलेलं आहे. योजना नाही, ॲप आहे ते सुजलाम सफलाम. कोणतं ॲप आहे ते? सुजलाम भारत ॲप. ठीक आहे, या ॲपमध्ये कोणाचं सहकार्य? बिसागयन या ऑर्गनायझेशनचं सहकार्य लाभलेलं आहे. आता स्टॅटिकच्या अँगलने जर आपल्याला विचार करायचा झाला तर जल जीवन मिशन येतं. ठीक आहे, त्याला आपण हर घर जल सुद्धा म्हणतो. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. या योजनेची सुरुवात कधी झाली होती? 15 ऑगस्ट 2019 ही तारीख पाठ करायची. आणि याच्यामध्ये त्यांनी काय टार्गेट ठेवलं होतं की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई 55 लिटर पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट त्यांनी याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. 50 लिटर नाहीये आणि 45 सुद्धा नाही, 55 एक्झॅक्टली तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे, मला वाटतं राज्यसेवा मेन्स HRDच्या पेपरमध्ये हा आकडा त्यांनी प्रश्नामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, राज्यसेवा पूर्वला हा जो फॅक्ट आहे तुमचा 55 लिटरचा रिपीट होऊ शकतो. ही तारीख सुद्धा तुम्हाला ते प्रश्नामध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे आपण PM सूर्यमित्र योजना जी बघितली त्याची तारीख सुद्धा 13 फेब्रुवारी 2024, 300 युनिट हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकदा रिवाइज करून घ्या. पुढचा आहे 26वा हॉर्नबिल फॅमिली फेस्टिवल 2025. कुठं झाला हा फेस्टिवल हॉर्नबिलचा? तर तो कोहिमा नागालँड इथं झालेला आहे. आता हा जो हॉर्नबिल आहे हा एक प्रकारचा पक्षी. ठीक आहे, तर हा जो फेस्टिवल आहे तो नागालँड इथंच होत असतो दरवर्षी. तुम्ही करंट अफेअर्सच्या मॅगझिनमध्ये पण भरपूर वेळ वाचला असणार. आणि याच्यावरती प्रश्न आतापर्यंत तरी त्यांनी कधी विचारलेला नाही. पुढे आहे राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला काही वन लाईनर गोष्टी बघायच्या. मध्य प्रदेश भारतातील पहिल्या PPP मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन इथं मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. PPPचा फुल फॉर्म काय होतो? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी असते. ठीक आहे, सरकार काही पैसा टाकतं आणि काही खाजगी भागीदार म्हणजे जर एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर गौतम अदानी झालं किंवा मग अंबानी वगैरे झालं, तर असे लोक याच्यामध्ये पार्टनरशिप करतात. ठीक आहे, पुढे आहे सर्व शाळांमध्ये दररोज 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचन अनिवार्य. तसेच महिलांना रात्री 7 ते सकाळी 6 या शिफ्टमध्ये कामाची परवानगी कोणत्या राज्याने दिली? तर त्याचं उत्तर उत्तर प्रदेश असं येणार आहे. मागं उत्तर प्रदेशमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आय गेस उत्तर प्रदेश का बिहारमधला होता तो. तर त्या अंगणवाडीमध्ये सकाळी नाश्त्यासाठी दूध देतात. तर ती बाई 1 लिटर दूध घेते आणि 10 लिटर पाण्याची बकेट घेते आणि त्याच्यामध्ये ते 1 लिटर दूध टाकते आणि तेच लहान मुलांना पाजते. खूप व्हायरल झालं होतं ते. अशा पद्धतीने गोष्टी आपल्या देशामध्ये अजूनसुद्धा होतात. आता पुढे 3 ISO प्रमाणपत्रे मिळवणारे देशातील पहिले शिक्षण मंडळ बिहारचं शिक्षण मंडळ आहे. ठीक आहे,
मोठी कामगिरी त्यांनी पार केलेली आहे. पाटणा येथे देशातील पहिलं पॉवर म्युझियम आहे. बिहार खूप पुढे जात आहे. 7 निश्चय 3 योजना आहे. ठीक आहे, तेवढी फारशी महत्त्वाची ती योजना नाही आहे. पुढे आहे पर्यटन. इंडिया टुरिझम डेटानुसार विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. ही सर्वात महत्त्वाची फॅक्ट असणार आहे तुमची, की इंडिया टुरिझम डेटानुसार विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात अव्वल स्थानी कोणतं राज्य आहे, तर महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी जर तुम्हाला विचारली तर ती छत्रपती संभाजीनगर येते. ह्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पोस्ट ऑफिस. केंद्रशासित प्रदेशातील पहिलं झेंजी पोस्ट ऑफिस जम्मू काश्मीरमध्ये एम्स विजयपूर कॅम्पस सुरू करण्यात आलेलं आहे आणि भारतातील पहिलं IIT दिल्ली इथं आहे. आता हे जे झेंजी पोस्ट ऑफिस आहे, झेंजी पोस्ट ऑफिसचा अर्थ काय होतो, आता जी जनरेशन झेड आहे तर ते पोस्टल वगैरे सुविधा वापरत नाही तुम्ही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता इंस्टाग्राम झाला, यूट्यूब झालं किंवा मग बाकीचे सोशल मीडिया व्हॉट्सअप टेलिग्राम याचा वापर तुम्ही करतात. तर हे झेंजी पोस्ट ऑफिसची संकल्पना काय, जे तुमचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे तिथं ते डिजिटल पद्धतीने गोष्टी करतात. म्हणजे तुम्हाला पोस्टात गेल्यानंतर लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, पण तिथं तुम्हाला QR स्कॅन करायचा. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने गोष्टी प्रोसीड होतात. परत त्या झेंजी ऑफिसमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं ते म्युझिक वगैरे असतात. या सर्व गोष्टी म्हणजे झेंजी टाईप गोष्टी त्या पोस्ट ऑफिसमध्ये असतात. आणि जनरली हे कुठे असतात, जे पण तुमचे मोठमोठाले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतात तर तिथे हे तुमचे झेंजी पोस्ट ऑफिस असतात. पहिलं केंद्रशासित प्रदेशामधलं कुठे, तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि भारतातलं जर पहिलं विचारलं तर IIT दिल्ली इथं आहे. ठीक आहे, एवढ्या 2 बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. प्रजासत्ताक दिन 2026. 77व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून युरोपीय संघाचे नेते उर्सुला वान डेर लियन आणि अँटोनियो कोस्टा यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता हे आपण डिसेंबर 2025चं बघतोय, जेव्हा आपण जानेवारी 2026चं करंट अफेअर बघू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ह्या गोष्टी बघणार आहोत. पुढे काय सांगतात ते, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशनवर नवीन दिल्ली मेट्रो म्युझियमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारं देशातील पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. इंदिरा गांधी यांनी एन्व्हायरमेंटच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. मला वाटतं मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे याच्या अगोदर. 1972ला त्यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर केलेला होता. त्याची पार्श्वभूमी काय होती, 1971ला जी तुमची स्टॉकहोमची परिषद झाली होती तिथे संपूर्ण जगामध्ये जर अशी मोठी लीडर जर पकडली तुम्ही एखाद्या देशाची, तर एकमेव इंदिरा गांधीजी होत्या ज्या की त्या समिटला तिथं उपस्थित होत्या. तिथून आल्यानंतर त्यांनी धडाका लावला होता पर्यावरणाच्या संदर्भात. ठीक आहे, तर 1972ला त्यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा पास केलेला होता. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की इंदिरा गांधी यांचं योगदान आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनमध्ये. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढे अरुणाचल प्रदेश. 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केलं. आता हा प्रश्न विचारला जाण्यासारखा आहे की 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून कोणत्या राज्यानं घोषित केलं, तर अरुणाचल प्रदेश या राज्यानं घोषित केलेलं आहे. आत्ता आपण जो सोबिन सिरीचा प्रोजेक्ट बघितला, हा प्रोजेक्ट सुद्धा त्याच एकदा मी चेक करतो तो कोणत्या राज्यामध्ये. आय गेस तो आसाममध्ये असायला हवा. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये तो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे असं गुगल AI मध्ये ते दाखवते. ठीक आहे, तर अरुणाचल प्रदेश मात्र तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे जलविद्युत दशक त्यांनी घोषित केलेलं आहे. पुढे काय सांगतात ते, काश्मीर गुलमर्ग येथे आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्ट सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढं फारसं महत्त्वाचं नाही, जेवढ्या गोष्टी हायलाईट केल्या त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहे. हे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवायचं. जलविद्युत दशक घोषित करणारं अरुणाचल प्रदेश इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रण उत्सव कुठं झाला, तो गुजरातमध्ये झाला. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. बाकी हे तुम्ही वाचून जरी घेतलं तरी काही इश्यू नाही, तेवढ्या फारशा महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये नाही आहेत. आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने काही घडामोडी आपण बघणार आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. ठीक आहे, याचा विश्वविक्रम अशी न्यूज आलेली आहे. अवघ्या 1 महिन्यामध्ये
45,911 सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्राने विश्वविक्रम केलेला आहे. डिसेंबर 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे गिनीज बुकतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. स्थान कोणतं होतं? सौर कृषी पंप तैनात करण्यात महाराष्ट्र भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. आपण जी PM हर घर योजनेचं नाव मी विसरलो. PM सूर्यघर योजना जी होती तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा कुणाचा होता? तो गुजरातचा होता. आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याच्यामध्ये, ठीक आहे, केंद्राची योजना जर आपण बघितली तर सौर कृषी पंप, ठीक आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि PM सूर्यघर योजना जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये गुजरात 1 नंबरला आहे भारत देशामध्ये. ह्या दोन बाबीमध्ये कन्फ्यूज होता कामा नये. पुढे आहे सुरुवात कधी झालेली आहे? तर याची कोणत्या योजनेची सुरुवात त्यांनी याच्यामध्ये सांगितली? मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याची सुरुवात कधी झाली आहे? 25 जुलै 2024ला याची सुरुवात झालेली आहे. अंमलबजावणी कोण करतं? महावितरण करतं. याच्यामध्ये लक्ष काय ठेवण्यात आलेले? पुढील 5 वर्षामध्ये 10 लाख सौर पंप देणं. अनुदान कशा स्वरूपाचं आहे? केंद्र सरकार 30% अनुदान देतं, राज्य सरकार 60% देतं आणि लाभार्थीचा हिस्सा याच्यामध्ये असतो. जे जनरल कॅटेगरीचे शेतकरी असतात तर त्यांना 10% हिस्सा याच्यामध्ये द्यावा लागतो. आणि जे SC STचे जे शेतकरी आहेत तर त्यांना 5% याच्यामध्ये हिस्सा द्यावा लागतो. ठीक आहे. तर सुरुवात महत्त्वाची 25 जुलै 2024 आणि महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये 1 नंबरला आहे कामगिरीच्या संदर्भात. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पुढे महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर. ठीक आहे. आता या विधेयकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्या अगोदरचा जो विधेयक होतं तर त्या ऍक्टचं एअर कोणतं होतं, हा तुमचा पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा करंट अफेअर्सच्या अँगलने तुम्हाला याच्यावरती प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की या विधेयकाचे वैशिष्ट्य काय. ठीक आहे. पहिली गोष्ट तर अशी की तुम्हाला याच्यामध्ये याची तारीख पाठ करायची की कोणत्या तारखेला हा मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक हे 11 डिसेंबर 2025ला संसदेमध्ये म्हणजे तुमचं विधानमंडळ आणि विधान परिषदच्या अनुषंगाने जर आपण बघितलं दोन्ही सभागृहामध्ये ते एकमतानं मंजूर करण्यात आलं 11 डिसेंबर 2025ला. ठीक आहे. 11/12/2025 11/12/25 या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. याची वैशिष्ट्य काय? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारं हे महत्त्वाचं विधेयक आहे. आता लोकायुक्त विधेयक आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. ठीक आहे. ही बाब सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. वैशिष्ट्य काय या विधेयकाचं? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारं हे महत्त्वाचं विधेयक आहे. तरतुदी काय सांगितलं त्यांनी? मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या 2/3 बहुमताच्या ठरावाची गरज याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. विधानसभेच्या आहे. ठीक आहे. विधान परिषद हा वर्ड त्यांनी तिथे यूज केलेला नाही. ठीक आहे. विधानसभेच्या 2/3 बहुमताची ठरावाची गरज त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे. कशासाठी? मुख्यमंत्र्याविरुद्ध जर चौकशी करण्यासाठी. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते? IS अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आणि मुख्य सचिवांचे मत आवश्यक आहे. ठीक आहे. 2 बाबी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या. ठीक आहे. एक मुख्यमंत्र्यांची मंजुरी सांगितली आणि दुसरं जे मुख्य सचिव असतात तर त्यांचं मत सुद्धा याच्यामध्ये आवश्यक आहे. अशा बाबी त्यांनी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आता हे जे लोकायुक्त आहे याची रचना, स्टॅटिकचा जर भाग बघायचा झाला, याची रचना याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 6 सदस्य असतात. ही रचना सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. याच्यामध्ये इतिहासाच्या अँगलला, ठीक आहे, याचं जर बॅकग्राऊंड बघायचं झालं तर लोकायुक्त स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. 1971चा महाराष्ट्राचा मूळचा लोकायुक्त कायदा आहे. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की जे तुमचं 2025चं विधेयक आहे त्याने कोणता जुना कायदा रिप्लेस केला. तर 1971चा जो मूळ कायदा होता त्याला हा नवीन कायदा आता रिप्लेस करणार आहे. ठीक आहे. इथे जी लिंक दिली तुम्हाला तर त्या विधेयकाबद्दल ॲडिशनल गोष्टी वाचण्यासाठी दिलेली होती. त्याला ओपन करून बघायचं. पुढे देशातील पहिले वंदे मातरम उद्यान कुठं उभारण्यात आला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुमचं नागपूर असं येणार आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा सरळ सेवेला विचारला जाण्यासारखा आहे. ग्रुप बी ग्रुप सीला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यसेवेला हा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे. ठीक आहे. हा प्रश्न मात्र तुमचा राज्यसेवेला हमखास येऊ शकतो. महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक याच्यावरती प्रश्न एक तर ते पॉलिटीच्या अँगलने विचारतील किंवा करंट अफेअर्सच्या अँगलने सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात. पुढचं महत्त्वाची न्यूज आहे
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था ही कुठं उभारण्यात आली, तर ती गडचिरोली येथे उभारण्यात आलेली. गडचिरोलीमध्ये एक्झॅक्ट ठिकाण जर आपल्याला म्हणायचं झालं तर अडपल्ली गडचिरोली येथे विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था उभारण्यात आलेली आणि याचं उद्घाटन कोणी केलं? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याचं स्वरूप कसं आहे? सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्वावरती ही जी संस्था ही उभारण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे? गोंडवाना विद्यापीठ आणि मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. ठीक आहे. आपण जर गुगलवरती सर्च केलं तर कर्टिन विद्यापीठ ऑस्ट्रेलिया यांचं सुद्धा याच्यामध्ये सहकार्य असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. पुढे महत्त्वाची न्यूज काय? महाक्राईम्स OS AI हा प्लॅटफॉर्म. आता हा प्लॅटफॉर्म महत्त्वाचा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सहकार्य कोणाचं लाभलं. आता याच्या नावावरून तुम्हाला कळेल, महावरून तुम्हाला हे महाराष्ट्राचं एवढं तुम्हाला कळेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार असणार आहे. पण दुसरा जो भागीदार आहे, दुसरा जो याच्यामध्ये सहकारी आहे तो मायक्रोसॉफ्ट आहे. गुगल नाही, फेसबुकसुद्धा नाही आहे. ठीक आहे. मेटासुद्धा नाही. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. ठीक आहे. इथं मायक्रोसॉफ्ट हा वर्ड तुम्हाला पाठ करायचा आहे. यम आणि यम या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. यम मायक्रोसॉफ्ट. हा प्रश्न तुमचा राज्यसेवापासून सरळ सेवेपर्यंत कोणत्याही एक्झामला विचारला जाण्यासारखा आहे. याच्यामध्ये उद्देश काय? सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करणं. विशेष काय? अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. सुरुवातीला नागपूरमधील 23 पोलीस ठाण्यामध्ये याचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते? विशेष शाळांमध्ये दिशा अभियान अनिवार्य त्यांनी केलेलं आहे. दिशाचा फुल फॉर्म तुम्हाला पाठ करायचा. हा सरळ सेवेच्या एक्झाममध्ये विचारला जाण्यासारखा आहे. काय दिशाचा फुल फॉर्म? डिजिटल इन्फॉर्मेशन अँड सिस्टम फॉर हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट हा त्याचा फुल फॉर्म असणार आहे. उद्देश काय? बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ता आणि एक समानता आणणे. आता हे जे ऑटिस्टिक आहे तर तुम्ही तारे जमीन पर हा जर मूवी बघितला असणार तर त्याच्यामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे तर ते ऑटिस्टिक पर्सनचं आहे. ठीक आहे. बौद्धिक अक्षम असलेल्या विद्यार्थ्याचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे. देशाचा फुल फॉर्म लक्षात घ्यायचा आणि उद्देश काय? तारे जमीन पर हा मूवी तुम्हाला तिथे आठवला पाहिजे. ठीक आहे. दिशा आणि तारे जमीन पर या दोन गोष्टी आठवल्या पाहिजे. डिजिटल इन्फॉर्मेशन अँड सिस्टम फॉर हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट हा फुल फॉर्म तुम्हाला त्याचा पाठ करायचा आहे. पुढे काय सांगतात ते? राज्यातील सर्व विशेष शाळांना दिशा अभ्यासक्रम आणि वर्षातून 2दा प्रगतीचे मूल्यमापन करणे आता बंधनकारक केलेलं आहे. ठीक आहे. पुढे आहे भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल. ठीक आहे. हे पुस्तक आहे 9 डिसेंबर 2025 राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते त्याचं अनिवारण किंवा पब्लिकेशन आपण जे म्हणू शकतो. ठीक आहे. मराठी कीवर्ड थोडा हार्ड आहे त्याचा. तर राज्यपाल कोणी? महाराष्ट्राचे आचार्य देवव्रत. हा फॅक्ट तुम्हाला इथे तो कळला असणार आहे. आणि ठीक आहे. तर 9 डिसेंबर 2025 त्याचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. संपादक कोणी? वीस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र. आधार काय? देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांवरती आधारित हे पुस्तक आहे. ठीक आहे. पॉलिटिकल जिथं जिथं गोष्टी येतात ना तर अशा गोष्टी विचारल्या जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ॲक्ट वगैरे झाला किंवा सुधारणा झाली याच्यावरती प्रश्न येतात. पण अशा बाबींवरती MPSC हो किंवा सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी असतात. इतर पुस्तके कोणकोणती आहे? देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर भारत, नागपूरचा सर्वांगीण विकास अशी पुस्तकं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. आत्ता मागं ते बोलून सुद्धा गेले की केंद्रामध्ये त्यांना अर्थमंत्रीपद जर भेटलं, ठीक आहे, फायनान्स मिनिस्टर हे पद जर भेटलं तर ते खुश होतील. भविष्यात तुम्हाला ते दिसतील सुद्धा त्या पदावरती. पुढची न्यूज आहे डिजिटल अवयव दान नोंदणीमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. एकदा रिवाइज करा. ठीक आहे. पुढची न्यूज आहे डिजिटल अवयवदान नोंदणीमध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकात आहे. ठीक आहे. हा क्रमांकच पाठ करायचा त्याचा
की हेच विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की डिजिटल अवयवदान नोंदणीमध्ये अव्वल क्रमांक कोणाचा आहे, तर तो महाराष्ट्र राज्याचा आहे. सेकंड नंबरला राजस्थान आहे. कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही कधी अवयवदान करता, ठीक आहे. ऑर्गन डोनेशन तुम्ही कधी करता, जेव्हा तुम्ही मरता, ठीक आहे. मरा या अनुषंगाने लक्षात ठेवा, महाराष्ट्र आणि राजस्थान 1 आणि 2 नंबरला आहे, ठीक आहे. पुढे काय सांगतात ते, देवव्रत महेश रेखे यजुर्वेद दंडक्रम पारायण याच्यामध्ये त्यांनी विक्रम केला. आता ही न्यूज तुम्ही भरपूर वेळा याच्यावरती पण बघितली असेल, टी व्ही चॅनलवरती पण बघितली असणार आहे, न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्ही ती बघितली असणार आहे. पण याच्यावरती करंट अफेअरचा प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे, ठीक आहे. एखाद्या पोलीस भरती किंवा मग सरळ सेवेच्या एक्झामला तो प्रश्न येऊ शकतो, पण राज्यसेवा किंवा ग्रुप बी म्हणा किंवा ग्रुप सीच्या एक्झामला प्रश्न कसा येईल तुमचा, हे जे दंडक्रम पारायण आहे हे कशामध्ये मेन्शन केलंय, कोणत्या वेदामध्ये, ठीक आहे. तर याचं स्टॅटिक आपण एकदा बघून घेऊया. हा, तर यजुर्वेद ठीक आहे, 4 महत्वाचे वेद आहेत तुमचे. ऋग्वेद येतो त्याच्यामध्ये, यजुर्वेद येतो त्याच्यामध्ये, सामवेद येतो त्याच्यामध्ये आणि अथर्ववेद, ठीक आहे. असे 4 प्रकारचे वेद आहेत. त्याच्यामधला जो यजुर्वेद आहे तर त्याच्यामध्ये यज्ञ करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. आता या यजुर्वेदाचे 2 भाग पडतात, एक शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद. आणि हा जो शुक्ल यजुर्वेद आहे त्याचे सुद्धा 2 भाग पडतात, एक कान्व आणि एक माध्यन दिन, ठीक आहे. तर हा जो माध्यन दिन यजुर्वेद आहे तर त्याच्या रिलेटेड ते दंडक्रम पारायण त्यांनी केलेला आहे. कोण? तो अहिल्यानगरचा तो महेश रेखे म्हणून आहे. तर त्यांना आता जी उपाधी भेटली त्याचं नाव देवव्रत आहे, ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे, ठीक आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. यजुर्वेद एक तर तुम्हाला हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. माध्यन दिन आणि शुक्ल यजुर्वेद हे 3 गोष्टी मात्र तुम्ही विसरता कामा नये. राज्यसेवेला हा जर प्रश्न आला तर तुमचा तो बरोबर यायला पाहिजे. काय सांगतात ते, 200 वर्षानंतर यजुर्वेदाच्या माध्यन दिन शाखेचे दंडक्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण केलेले. आता हे माध्यन दिन शाखा याचा अर्थ काय होतो ना, म्हणजे असं मानलं जातं जे पण महाराष्ट्रातले ब्राह्मण वर्ग आहे तर ते जो मध्यपहार जो होतो तुमचा त्या पिरियडमध्ये सूर्यनमस्कार करतात, ठीक आहे. म्हणजे ते जे तुमचं असतं आंघोळ वगैरे किंवा मग जी सूर्याची पूजा असतात तर ते तुमचं मध्यपहारामध्ये करतात. त्या अनुषंगाने त्यांनी माध्यन दिन शाखा हा त्याचा अर्थ निघतो, ठीक आहे. गुगलवरती सर्च केल्यानंतर मला हा अर्थ त्याचा भेटलेला होता. काय सांगतात ते, परिचय सांगतात. देवव्रत रेखे हे 19 वर्षांचे आहेत आणि मूळचे अहिल्यानगर महाराष्ट्र येथील आहे. ठिकाण वल्लभराज शाळीग्राम सांगवेद विद्यालय वाराणसी, इथं त्यांनी तो हा जो आहे याला विक्रम जो म्हणतो आपण तो या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. यांना उपाधी कोणती भेटली? वेदमूर्ती ही उपाधी त्यांना देण्यात आलेली आहे. स्वरूप काय? दंडक्रम पारायणामध्ये शुक्ल यजुर्वेदातील सुमारे 2000 मंत्रांचे कंठस्थ पाठ, त्रुटीशून्य उच्चारण आणि योग्य लय आवश्यक असते, ठीक आहे. याचा स्टॅटिकचा अँगल जास्त महत्त्वाचा आहे, ठीक आहे. यजुर्वेद मी तुम्हाला सांगितलं त्याचे 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुक्ल यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेदामधला जो प्रकार आहे माध्यन दिन शाखा ह्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. सर्व विसरलात तरी सुद्धा यजुर्वेद मात्र विसरू नका. याच्यावरती स्टॅटिकचा प्रश्न येणं अपेक्षित आहे. सोलापूर, ठीक आहे. सोलापूर न्यूजमध्ये होतं 2000 वर्षे जुना चक्रव्यूह तिथे सापडून आलेला आहे, ठीक आहे. स्थान कोणतं होतं? बोरामणी गवताळ प्रदेश, जिल्हा सोलापूर. वैशिष्ट्य काय होतं? 50 फूट बाय 50 फूट आकार त्याचा होता. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा वर्तुळाकार चक्रव्यूह इथे सापडलेला आहे. कुठे? सोलापूर इथे तो सापडलेला आहे. कालखंड काय? सातवहन राजवटीमधला हा चक्रव्यूह असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता सातवहन राजवट जी होती महाराष्ट्रामध्ये 3 महत्वाच्या राजवटी होत्या. एक, ठीक आहे, एक पेन चेंज करतो, ठीक आहे. 3 महत्वाच्या राजवटी तुमच्या होत्या. सातवाहना होते सगळ्यात अगोदर, त्याच्यानंतर तुमचे वाकाटका होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रकूटा होते, राष्ट्रकूट, ठीक आहे. जे या तुमच्या वेरूळच्या ज्या तुमच्या लेण्या आहेत तर त्या राष्ट्रकूट याच्यामध्ये सुद्धा जो कृष्णा थर्ड होता त्याने त्या वेरूळच्या लेण्यांचं काम केलेलं आहे. या स्वरूपाने त्याचा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा. मी असं पाठ केलं होतं, सावररे महाराष्ट्र, ठीक आहे. सातवाहना, वाकाटका आणि रफार राष्ट्रकूटा, ठीक आहे. आता याचे फाउंडर सुद्धा तुम्हाला पाठ करायचे. सातवाहनाचा फाउंडर कोण होता? सिमुख हा होता. वाकाटकाचा फाउंडर हा विंध्यशक्ती होता. इकडे बाजूला लिहितो विंध्यशक्ती. हे प्रश्न तुमचे राज्यसेवा पूर्व
जो तुमचा एन्शियंट हिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि सिमुकवरती सेम प्रश्न हा त्यांनी विचारलेला सुद्धा 2024ला त्यांनी प्रश्न विचारलाय की सातवाहनाचा फाउंडर कोण होता? सिमुक हा राजा होता. ठीक आहे. सरळ सेवेला सुद्धा हे प्रश्न तुमचे येऊ शकतात. त्या अनुषंगाने नोट करून ठेवा. आणि राष्ट्रकूटाचा फाउंडर कोण होता ते एकदा चेक करावं लागेल. हा, राष्ट्रकूटाचा फाउंडर होता दंतीदुर्ग. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे पाठ करायच्या आहे. पुढे काय सांगतात ते, आता ही जी तुमचं चक्रव्यूह होतं सोलापूरमध्ये जे सापडलं, तर त्याचा वापर काय करण्यात वापर कसा करत होते ते, ध्यान, धार्मिक विधी आणि प्राचीन व्यापारी मार्गावरील खुणा याच्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते, हे महाक्राईम OS हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलं. याच्यामध्ये सहकार्य कोणाचं लाभलं, मायक्रोसॉफ्टचं लागलं. इथं यम आणि यम या अनुषंगाने मी तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये मार्वेल आपण बघितलेलं नव्हतं. ठीक आहे. मार्वेल काय, महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर इन्हान्स लॉ इन्फॉर्मेन्स हा 2024मध्ये स्थापन झालेला विशेष उपक्रम आहे. हा मार्वेल जो उपक्रम आहे याचा फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. मार्वेल हा महाराष्ट्राचा उपक्रम आहे. ह्या दोन्ही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. एक तर त्याचा फुल फॉर्म आणि तो कोणत्या राज्याचा आहे, महाराष्ट्र राज्याचा आहे. या दोन्ही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र AI संस्था स्थापन करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. ठीक आहे. दोनदा ही न्यूज तुमची येऊन गेली, त्या अनुषंगाने लक्षात घ्या की महत्त्वाची ही तुमची न्यूज आहे. ठीक आहे. पुढे महाराष्ट्रातील माता मृत्यू दर याचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये काय सांगतात ते, महाराष्ट्राचा माता मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर आता हे सरासरी पाठ करण्यासारखी नाही. याच्यामध्ये पाठ काय करायचं आहे तुम्हाला, तुमची नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी येते. ठीक आहे. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी येते 2000 सालची, ही पाठ करा. एक तर इयर पाठ करा. त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर स्वामीनाथन. मी ज्या बाबी सांगतोय त्या लिहून घ्या पटापटा. स्वामीनाथन. आता या नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये 3 प्रकारचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले होते. एक शॉर्ट टर्म उद्दिष्ट त्याच्यामध्ये होते, एक मीडियम टर्म उद्दिष्ट होते आणि एक लॉंग टर्म उद्दिष्ट होतं. ठीक आहे. शॉर्ट टर्म उद्दिष्टामध्ये त्यांनी बोलबच्चन गोष्टी सांगितल्या. मीडियम टर्म उद्दिष्टामध्ये त्यांनी एक फॅक्च्युअल गोष्ट सांगितली होती, टोटल फर्टिलिटी रेट ही 2.1% आणायची होती. 2.0 नाही घेती, 2.1 याच अनुषंगाने ती लिहून घ्यायची टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे. लॉंग टर्म उद्दिष्टामध्ये 2045 पर्यंत स्टॅबिलिटी. ठीक आहे. लोकसंख्याची स्टॅबिलिटी, त्याला आपण स्थिरता असं म्हणतो, ती अचीव करणं असं त्यांनी लॉंग टर्ममध्ये उद्दिष्ट ठेवलं होतं. कोणती पॉलिसी, तुमची 2000 सालची पॉलिसी. अध्यक्ष कोण आहे, डॉक्टर स्वामीनाथन हे त्याचे अध्यक्ष आहे. ठीक आहे. आता अजून ह्या जी तुमची पॉलिसी होती 2000 सालची, याच्यामध्ये महत्त्वाच्या काही बाबी होत्या. MMRचं त्यांनी उद्दिष्ट काय ठेवलं होतं की 1 लाख जिवंत जन्मामागे, ठीक आहे, 100पेक्षा कमी. आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचं त्यांनी उद्देश काय ठेवलं होतं, 1000मागे, ठीक आहे, 1000मागे 30पेक्षा कमी. ठीक आहे. मला वाटतं MMR मध्ये ते ठीक आहे, याची डेफिनेशन ठीक आहे, इथं 1 लाख आणि 100पेक्षा कमी एवढं पाठ करा. आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये हा 30चा आकडा तुम्हाला पाठ करायचा आहे. याच्या अजून डिटेलमध्ये गोष्टी म्हणजे जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे ती मी पुढच्या लेक्चरमध्ये अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. लेक्चरची लेंथ ही 45 मिनिटाच्या आसपास झाली, तर हे लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. महाराष्ट्र घडामोडी वन लाईनर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या